आता एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून येते। पुण्यामध्ये एका महिलेनं पुरुषांना फसवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। पुण्यामधील गौरी वांजळे या महिलेवरती पुण्यातील 2 ते 3 पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। आधी पुरुषांना फसवून त्यांना गुंगीचं औषध देत त्यांच्यावरती अत्याचार केल्याचा आरोप तिच्यावरती आहे। एका लग्न झालेल्या व्यक्तीवरती जबरदस्ती करत त्याचे फोटो काढून ब्लॅकमेल केलं आणि नंतर अंगावरती ऍसिड पण फेकलं। नंतर त्या व्यक्तीशी लग्न करून धमक्या पण द्यायला सुरुवात केली आणि ही एक घटना होती। अशा अनेक पुरुषांनी तिने फसवल्याचं आता समोर येऊ लागलेलं आहे। याच लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। महिला अत्याचाराच्या घटना आपण सातत्याने ऐकतच आलो आहोत, पण पुण्यात अशी एक घटना घडली जिकडे गौरी वांजळे नावाच्या एका महिलेने अनेक पुरुषांना फूस लावली, त्यांना फसवलं आणि नंतर बलात्काराची केस करीन असं करत त्यांच्यावरती अत्याचार केला आणि त्यांना धमकावलं देखील। ज्याच्यावरती हे सगळे अत्याचार झाले ते व्यक्ती ते दादा आता माझ्यासोबत आहेत। दादा, नेमकं काय झालं होतं तुमच्यासोबत? मला ते 15 सप्टेंबरला सीपी ऑफिसला भेटले। मग ते भेटून माझा नंबर वगैरे घेतला आणि मला सांगितलं की मी वकालत करते हायकोर्टामध्ये, तर तुमच्या बायकोचे वगैरे जे पण नाही का मॅटर्स आहेत मी फ्री मध्ये करेल, तुम्हाला नाही का तुम्हाला मदत करेल असं म्हणत त्यांनी मला घरी बोलवलं। परत नाही का माझे डॉक्युमेंट वगैरे बघितले आणि बघून मग मला फोन वगैरे करायला चालू केले। मला गाणगापूरला घेऊन जावा, परत नाही का देवस्थान नाही का ह्याच्यामध्ये घेऊन जावा, आपल्या तुळजापूरच्या देवीला घेऊन जावा, परत रेवदंडा अलिबाग या ठिकाणी घेऊन जावा असं म्हणायचे। आणि असं म्हणता म्हणता जवळीक करायला चालू केली। परत आमच्या घरी आले, परत घरी येऊन आईला वगैरे नाही का त्यांनी बोलले की असं असं बोले माझं डिवोर्स झालेलं आहे, माझे पहिले 4 लग्न झालेले आहेत, बोले तुमच्या मुलाचं पण मी डिवोर्स करून देते आणि त्याच्यासोबत माझं लग्न लावा। मग आमची आई म्हणली हे शक्य नाही, तुम्ही अदर कास्ट आहे आम्ही अदर कास्ट आहे असं होऊ शकत नाही। मग तसं म्हणल्यावर नाही बोले काय प्रॉब्लेम नाही, बोले आपण कशा पद्धतीने लग्न करायचं, आळंदीला जाऊन लग्न करायचं का नाही का आपण मुस्लिम पद्धतीने लग्न करायचं असं म्हणायला त्यांनी चालू केले। परत आईला धमकायला चालू केले। मग म्हणले की ना का मी वकील आहे, माझे फीस का देत नाही तुम्ही, मला लातूरला घेऊन गेले। बरं, हे यांची कहाणी झाली। अशा अनेक लोकांना तिने फसवलेलं आहे। गौरी वांजळे हिच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत, मात्र अद्याप तिला अटक करण्यात नाही आली आहे। अजून एक व्यक्ती आहे ज्यांच्यावरती अक्षरशः तिने ऍसिड देखील फेकलेला आहे। दादा, काय झालं होतं नेमकी? मी तिचा आणि माझा संपर्क एक म्हणजे मी इलेक्ट्रिकलच्या कामासाठी झाला होता। मला घरी गोड बोलून घेतलं आणि तिला ड्रायव्हर हवा होता म्हणून या संपर्कातनं माझी तिची ओळख वाढली। मला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवलं। एक 10-15 दिवस मी काम केलं। त्याच्यानंतर मलाही असंच गुंगीचं औषध दिलं, माझे अश्लील फोटो काढून घेतले। त्याच्यानंतर मला टॉर्चर करायला लागली, तुला मी बलात्काराच्या केसमध्ये अडकवेल। नंतर पैशाची मागणी करू लागली मला ती। किती पैसे मागितले आता? माझ्याकडनं आतापर्यंत तरी साधारणतः 4-5 लाख रुपये माझ्याकडनं पण घेतलेले आहेत तिने। म्हणजे माझ्या बायकोचे दागिने मला मुत्तूडमध्ये घाण ठेवून त्याचे पैसे परस्पर घेतले। माझ्या एका कामाचे पैसे माझ्या मित्राकडनं तिने ते काढून घेतले माझ्याकडनं, म्हणजे आणि स्वतः ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटला करायचे न सांगता आणि माझ्याकडनं ATM द्वारे तिने पैसे काढून घ्यायचे आणि सारखी सतत हॅरेसमेंट। 1 वर्ष तिच्यासोबत मी राहिलो, मला सतत हॅरेसमेंट सारखं म्हणजे मारहाण किंवा तिचे ते त्रास मला सतत चालू। त्या त्रासामध्ये माझ्या अंगावरती तिने बरेच ऍसिड ओतलेले आणि हे बघा मानेला माझ्या जखमी होती। आणि आता त्या कालच्या मीडियामध्ये पण ती सांगते मी त्याच्याशी लग्न नाही केलं, तो साप खोटं बोलतो। माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते तिचं माझं लग्न झालेलं होतं असं त्यांना पण फसवलेले। हे बघा हे डॉक्युमेंट्स आहेत, त्या लग्नाचे फोटो आहेत। आणि तुमचं लग्न झालेलं असताना पण तिने असं तुम्हाला ब्लॅकमेल केलं आणि माझं लग्न झालेलं असताना देखील तिने माझ्या सोबत लग्न केलं। मला म्हणली माझ्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, त्याच्यासाठी तू मला मदत कर, तुझी मदत होईल असं तसं। मी नाही म्हणताना पण त्यांनी बळजुबरी माझ्याशी लग्न करून मला त्रास देऊन माझ्या मुलांना किंवा मिसेसला आणि माझ्या मेहण्यावरती खूप खोटे गुन्हे दाखल करून मला खूप हॅरेसमेंट करून तिने हे कांड केलेले आहे। बरं, आता यासोबतच आहे ना काही महिलांना देखील फसवलंय, त्यांच्याकडनं देखील पैसे उकळण्याचा प्रयत्न, किंबहुना त्यांच्याकडनं पैसे उकळलेलेच आहेत। तुमचे किती पैसे? माझे पैसे नाहीयेत बरं, पण माझ्या आईच्या घरावर ताबा मारायला ती आलेली होती आणि माझी सावत्राई आणि माझी आई दोघी सख्या बहिणी आहेत। माझ्या वडिलांनी दोघी सख्या बहिणींना त्यांची लग्न करून घेतलं। मग एक घर माझ्या आईच्या नावाने आहे, एक घर माझ्या मोठ्या आईच्या नावाने आहे। म्हणून माझ्या मोठ्या आईला या जवळबाईने माझ्या मोठ्या आईला तिच्याकडे घेऊन गेली होती आणि ती माझं
घर, माझ्या आईचं घर, ते ताबा मारायला आलेली होती तिथं. ज्या वेळेला तिला आपण वेगळी भाषा वापरली त्यावेळेला तिने आपल्या घरावरती ताबा नाही मारलेला. आणि जे पैसे घेतले ती पण माझी मोठी आईच आहे, तिच्याकडनं किती 1 लाख घेतले? रुपये 1 लाख रुपये घेतले. ताई तुमचे किती पैसे घेतले? माझ्या मुलांनी सांगितलं ना त्याचे इंटरेस्ट तेवढे आहे. तेवढे घेतले. आणि माझ्याकडनं 1 लाख घेतले असे म्हणजे आमचे 3.5 लाख रुपये तिच्याकडे. ताई तुमचे माझे 1 लाख रुपये घेतले. कशासाठी? थोडे थोडे तर माझ्या भावांना सोडून आणते म्हणून त्यांनी सांगितलं, कारण मी वकील आहे म्हणली, मी सोडून आणते. मग माझ्याकडून थोडं 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 पैसे घेत राहिली आणि सोडून पण आणलं नाही आणि शेवटी तिने पैसे खाल्ले 1 लाख रुपये. 1 लाख. ताई तुमचे आमची बी भांडणं होती घरासाठी, तर म्हणलं घर हे आमच्या पाहिजे, तर म्हणले तू दे मला पैसे, मी तुला घरात त्या घालते. आणि माझा तर पसारा आधी त्याच घरात होता. आणि मग केळवाडीत यायची, पैसे दे म्हणायचे. मग त्यावेळी 25 दिलं. भीमनगरला आली, तिथं 25 तिला दिलं. आणि मग पैसे मागाय गेलं, काम नाही तिनं केलं, पैसे मागाय गेले की घनघन शिव्या घालते. हे अत्यंत दुर्दैवी आहे की एखाद्या वकिलाने, खरं तर गौरी वांजळे ही वकील आहे, तिने ते जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या भावनांशी अक्षरशः ती खेळली आणि त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम तिने केलेलं आहे. हे सगळं जो प्रकार समोर आणलेला आहे त्या ताई माझ्यासोबत आहेत. ताई, गुन्हे तर दाखल झालेले आहेत, पोलिसांनी नेमकं तुम्हाला काय सांगितलंय? गुन्हे दाखल झालेले आहेत तिच्यावर, तरी देखील अजून तिला अटक झालेली नाही. तिच्यावर अजूनही योग्य तशी कारवाई मोकाट करतेय. कालपर्यंत तिने पुन्हा या पीडित लोकांना शिवीगाळ करून ऑडिओज पाठवलेले आहेत. आणि इथे मीडियाला सांगू इच्छिते की ती वकील नाही. हायकोर्टाच्या बार काउन्सिल मधून आम्ही तिचा RTI काढलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ती वकील नाहीये. वकील असल्याचं भासवून तिने अनेक लोकांना गंडवलेलं आहे. पुरुषांशी मैत्री वाढवणे, पुरुषांना जवळीक साधणे, त्यांना पाण्याच्या माध्यमातून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करणे आणि नको त्या अवस्थेत त्यांच्याबरोबर फोटो काढून बलात्काराच्या गुन्ह्यात तुला अडकवेल, हे सगळं करण्यासाठी कोथरूड पोलीस स्टेशनच्या ज्या PI होत्या, आधी API होत्या, वैशाली सूळ, ज्या आता विश्रांतवाडीला आहे, त्यांनी तिला मदत केलेली आहे. कारण तिच्या रेकॉर्डिंगमध्ये वैशाली सूळ मॅडमला तिने 2 लाख रुपये दिलेले, याचा प्रूफ आमच्याकडे आहे. आणि वैशाली सूळ मॅडमनी जो विजय गोरखे आहे, ज्याच्या बरोबर तिने खोटं लग्न केलेलं आहे, त्या विजय गोरखेला निर्वस्त्र करून मारहाण केलेली, रस्त्यावर त्याला मारलेला आहे. अशा त्या सूळ मॅडमवर सुद्धा अॅट्रॉसिटी आणि त्यांची पण चौकशी बसावी, ही आमची आज मागणी आहे. मंगळवारपर्यंत जर गौरी वांजळेला अटक झाली नाही तर कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर एक मोठं पीडितांबरोबर बसून आम्ही एक आंदोलन छेडणार आहोत. नक्कीच आपण बघितलं की अनेक जे सर्वसामान्य आणि भोळे भाबडे लोक आहेत त्यांना वकील असण्याचं भासवत खरं तर गौरी वांजळेंनी फसवलं आणि अनेक लाख रुपये त्यांच्याकडनं उकळले. आता जसं गौडताई म्हटल्या की जर मंगळवारपर्यंत तिला अटक झाली नाही तर पीडितांसोबत एक मोठं आंदोलन इथे पुकारणार आहे. तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नेमकी काय कारवाई होते आणि अटक गौरी वांजळेला कोथरूड पोलीस कधी करतात. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.